नमस्कार, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे 100% हेल्दी असा नाश्ता आणि ज्यातून तुम्हाला खूप सारं कॅल्शियम, प्रोटीन्स हे सगळं मिळणार आहे, ज्यामध्ये मी एक थेंब तेलाचाही यूज करणार नाहीये। तर चला, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे 0 ऑइल सांबर प्लस कॅल्शियम युक्त नाचणीची इडली। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। नाचणीची इडली बनवण्यासाठी इथे मी 3 कप नाचणी घेतलेली आहे आणि 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। नाचणी थोडी आपल्याला जास्त वेळा धुवायची आहे, साधारण 3 ते 4 वेळा धुवायची आहे आणि उडदाची डाळ 2 वेळा धुवून व्यवस्थित घ्यायची आहे, जेणेकरून त्यातली जी काही कचरा असतो तो निघून जातो। हे बघा, अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ आणि नाचणी। आता आपण नाचणीमध्ये 1 चमचा मेथीदाणे घालणार आहोत आणि इथे मी पाव कप आपला साबुदाणा घेतला आहे, नॉर्मल साबुदाणा घेतलेला आहे। तुम्ही हा ऑप्शनल आहे, पण याने इडली खरंच खूप छान आणि दिवसभर सॉफ्ट अशी राहते। हा स्वच्छ धुतला आणि तो उडदाच्या डाळीमध्ये भिजायला ठेवलेला आहे। आता या दोन्हीही गोष्टी आपल्याला एक 7 ते 8 तास छान भिजू द्यायच्या आहेत। 7 ते 8 तासानंतर आपल्याला ह्या गोष्टी आता वाटून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहेत, अर्धा कप पोहे घेतलेले आहेत, ते स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेले आहेत। आधी मी डाळ वाटून घेणार आहे, डाळ वाटतानाच त्यात थोडे थोडे पोहे घालणार आहे आणि त्याचबरोबर नाचणीही छान वाटून घेणार आहे आणि दोन्ही जिन्नस एकत्र करून घेणार आहे। हे बघा, डाळ आणि नाचणी मी व्यवस्थित इथे वाटून घेतलेली आहे। आता हे आपल्याला रात्रभर छान फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे, किंवा 8 ते 10 तास तुम्ही हे फर्मेंट व्हायला ठेवा आणि त्याच्याखाली ताट ठेवा, कारण की उन्हाळा आहे का ते सांगते। हे बघा, हे आपलं छान पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे, याच्यासाठी मी सांगितलं होतं की ताट खाली ठेवा। तर आता आपण सांबर करून घेऊयात। या सांबरमध्ये एक थेंबही मी तेलाचा यूज करणार नाही, डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत। इथे कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यातच घालती आहे जिरी आणि मोहरी अर्धा चमचा। हे थोडं मिक्स करून घेऊयात। आता आपण यातच घालणार आहेत साधारण 25 एक कढीपत्त्याची पानं घालणार आहे। इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही घालून घेऊयात। त्याचबरोबर इथे बोर मिरची मिळते किंवा सांबारची मिरची म्हणतात याला, तर तुम्ही तीही घालू शकता किंवा नॉर्मल आपली जी मिरची आहे तीही घालू शकता, लाल सुक्या मिरच्या। आता यात आपण भाज्या घालून घेऊयात। इथे मी 1 मोठा टोमॅटो, 1 मोठा कांदा, 1 मीडियम बटाटा आणि साधारण 1 कप दुधी भोपळा इथे चिरून घेतलेला आहे, रफली चिरून घेतलेल्या आहेत गोष्टी। तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यात घालू शकता, जसं की गाजर आहे, शेवगा आहे, वांगा आहे, तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता। आणि मी इकडे बघितलं आहे बँगलोरमध्ये मुळा वगैरे ह्याही गोष्टी घालतात, किंवा जी काही कंदमुळं मिळतात ना तेही इथे घालतात आणि त्याने खरंच सांबरची टेस्ट छान येते। इथे तुम्ही कुठल्याही प्रकारे बघू शकता, मी कुठेही यूज केलेला नाही आहे तेलाचा। आता या डाळी घेतल्या होत्या, मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ, अर्धा कप प्रत्येकी घेतल्या होत्या आणि रात्रभर भिजत ठेवल्या होत्या। आता आपण ही डाळ घालून घेऊयात कुकरमध्येच। तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळीही यूज करू शकता। तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ घालायची आहे किंवा हिरव्या मुगाची घालायची आहे तीही घालू शकता, त्यानेही सांबर खूप छान बनतं। हे पाणी फेकायचं नाही आहे जे डाळीचं थोडं राहिलेलं आहे, कारण की आपण स्वच्छ धुवूनच डाळ भिजत घातली होती। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात, छान मिक्स करायचं म्हणजे डाळ आणि सगळ्या भाज्या एकत्र होतील। आता आपण यात बेसिक मसाले घालणार आहोत। चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे, साधारण 1 चमचा आपण घालणार आहोत हळद। त्याचबरोबर मी 3 चमचे घालते आहे लाल तिखट मिरची, ही मिरची पावडर जी असते घरी बनवलेली ती घालते आहे। तुम्ही हे मसाल्यांचंही प्रमाण तुम्हाला तिखट कसं हवं आहे, जास्त तिखट कमी तिखट यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यातच घालणार आहेत 1 चमचा धना पावडर घालते आहे आणि 2 मोठे चमचे मी सांबर मसाला घालते आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले थोडेसे खाली करपू नये म्हणून मी यात जे डाळीचं पाणी होतं साधारण 1-1.5 चमचा यात घालते आहे, जेणेकरून आपला मसाला खाली करपणार नाही। हे छान मिक्स करून घेऊयात। हे छान मिक्स झाल्यानंतर मी यात 3 कप उकळलेलं पाणी घालणार आहे। उकळलेलं पाणीच घाला, कारण की ते पटकन उकळतं आणि कुकरही छान आपला पटकन शिट्ट्या देतो आणि डाळही छान शिजते, कारण की आपल्या डाळीला ऑलरेडी आपण भिजवलेलं आहे। आता हे जे डाळीचं पाणी उरलेलं होतं तेही मी यात घालून घेते। हे छान मिक्स करून घेऊयात। हे छान मिक्स झाल्यानंतर मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि साधारण 6 शिट्ट्या करून घेणार आहे। एक
मोठ्या गॅसवर एक मोठी शिट्टी काढणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या 5 शिट्ट्या आहेत त्या आपण मीडियम गॅसवर काढणार आहोत, जेणेकरून आपली डाळ छान गळते आणि खूप छान लागते. हे सांबर तुम्ही नक्की ट्राय करा विदाऊट ऑइल. आता हे बघा, शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी गार करून घेतला. तुम्हाला इथे असं वाटत असेल की पाणी पाणी आहे, पण मी तुम्हाला हलवून दाखवते. बघा किती छान असं सांबर झालेलं आहे आपलं रेडी. मला हे थोडंसं थिक वाटतं आहे, म्हणून मी यातनं थोडंसं अजून गरम पाणी घालणार आहे. बघा किती छान दिसतं आहे. असं वाटतही नाही की मी आणि ऑइलने काहीच फरक पडत नाही. साधारण 1 कप मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यातूनच वरून घालते आहे कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर. आणि आता आपण याला एक 10 मिनटं 5 ते 10 मिनटं असंच छोट्या गॅसवर उकळायला ठेवूयात. आपलं सांबार उकळतं आहे तोपर्यंत आपण इडली स्टीम करून घेऊयात. त्यासाठी इथे स्टीमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं पीठ जे आहे इडलीचं ते मी साईडला एका भांड्यात काढून घेतलेलं आहे, कारण की एकदम जर सगळ्यात मीठ घातलं तर त्यानंतरून फुलत नाहीत जास्त इडल्या. आता यात चवीनुसार मीठ घालून घेतलं, मिक्स केलं आणि तुम्हाला वाटत असेल खूप घट्ट आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी अगदी 1 थेंब तुपाचा यूज करते आहे, 1 थेंब तुपाचा यूज करते आहे आणि व्यवस्थित ग्रीस करून घेते आहे पूर्ण इडली पात्राला. आणि आपण हे इडली पात्रात हे इडलीचं जे बॅटर आहे ते अगदी फुल भरू नका, कारण की मग त्या फुलतात आणि मग त्या खूप बाहेर येतात. त्यामुळे थोडीशी जागा ठेवा. व्यवस्थित आपण इडली पात्रामध्ये बॅटर भरून घेऊयात. आणि एक टिप म्हणजे इडली आपण स्टीम करायला तेव्हाच ठेवायची जेव्हा आपलं स्टीमरमधलं पाणी छान उकळलेलं असतं, म्हणजे आपली इडली पूर्ण अशी टम्म फुगलेली होती, बसत नाही. आता आपल्याला ह्याला 10 ते 12 मिनटं मोठ्या फ्लेमवर स्टीम करून घ्यायचं आहे. ही इडली खरंच खूप छान लागते. हे बघा 10 ते 12 मिनटानंतर आपण चेक करूयात, अजिबात हाताला चिटकत नाही आहे. आता हे थंड करून घेऊयात आणि मग इडली काढूयात. आपली इडली छान थंड झालेली आहे. तुम्ही बघा किती छान इझिली निघालेली आहे. तुम्हाला एक थोडीशी तोडून दाखवते. बघा किती सॉफ्ट झालेली आहे आणि दाबली तरी ती अशी बसत नाही किंवा गोळा होत नाही आहे. अशा प्रकारचं इडली आणि सांबर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कोणत्या सिटीतून मला पाहत आहात आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही हे नक्की कमेंटमध्ये शेअर करा. चला तर तेलाचा एकही थेंब न यूज करता सांबर केलेला आहे, त्याचबरोबर कॅल्शियम युक्त इडली. तर हे आहे 100% हेल्दी नाश्ता. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.